झाडांची गळती झाल्याशिवाय झाडांना नवीन पालवी फुटत नाही, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय आपल्याला चांगले दिवस बघायला मिळत नाही, हे तितकंच खरं. नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे किंवा तुम्हाला खूप आवडणार आहे. खूप महत्त्वाची माहिती की जी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला खूप आवश्यक असते, तर ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का. आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा, जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो तर त्यावेळी काम करताना तेलाचे फोडणीचे डाग हे आपल्या कपड्यांवर सुद्धा जाऊन बसत असतात. तर ते कपड्यांवर पडलेले फोडणीचे डाग किंवा तेलकट डाग हे पोटाच्या जवळ खूप जास्त असतात आणि त्यामुळे जेव्हा आपण हे कपडे धुवायला जातो तर त्यावेळेस कपडे धुवत असताना नेमके तिथेच ते कपडे फाटून जातात किंवा ते डागसुद्धा लवकर निघत नाही आणि आपल्याला काढायला पण जमत नाही. काढायला गेलो तर कपडे फाटून जातात. तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून आपले कपडे फाटायला नको. किंवा अजून एक महत्त्वाची गोष्ट असते, आपल्या घरामध्ये ना जेव्हा आपण आपले कपडे रोजचे वापराचे असतात ना, तर ज्यांच्याजवळ मशीन असेल तर ते मशीनला लावतात. पण असेही काही कपडे असतात की ज्या कपड्यांना मशीन वॉश अजिबात चालत नाही. मग हे कपडे धुवायचे कसे? तर आपण हे कपडे साधे धुवत असतो, जसं की आपण साबण वगैरे लावून सर्फमध्ये भिजत घालून आणि मग कपडे वॉश करत असतो. पण बऱ्याचदा असेही काही कपडे असतात की ज्यांना जास्त सर्फ वगैरे पण चालत नाही आणि मग त्या कपड्यांवरचे डाग आपण काढायचे कसे? तर याबद्दल ना साड्यांवरचे जे आपले डिझायनर साड्या असतात किंवा आपल्या ज्या सिल्कच्या वगैरे ज्या साड्या असतात ना, तर त्या कशा वॉश करायच्या ना, तर त्याच्यासाठी मी खूप आधी एक व्हिडिओ टाकलेला होता. तर तो व्हिडिओसुद्धा खूप चांगला व्हायरल झाला होता. त्यावेळी मी खूप नवीन होते. तर त्या व्हिडिओची लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ. तर सिल्कच्या किंवा महागड्या डिझायनर साड्या कशा पद्धतीने वॉश करते मी घरच्या घरी ड्रायक्लीनसारख्या, तर ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कारण आपल्या लेकरांचे महागडे कपडे जे असतात किंवा आपल्या जर मुली असतील तर त्यांच्या लेहंगा वगैरे असतात, वन पीस असतात, फ्रॉक असतात भारी, तर त्याला स्टोन वर्क वगैरे असतात आणि त्याचा कपडासुद्धा खूप असा डेलिकेट असतो. तर हे कपडे आपल्याला धुवत असताना खूप काळजीपूर्वक धुवावे लागतात. तर ते कसे धुवायचे? कारण आपण जर ते साधे जर धुतले, हाताने वॉश केले साबण वगैरे लावून, तर त्याचा कलर वगैरे जाण्याची आणि कपडासुद्धा विरघळण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे ते कसे धुवायचे हे त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा. पण आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की काही कपडे जेव्हा त्यांना काही डाग वगैरे लागतात, स्पेशली तेलाचे आणि फोडणीचे, की जे आपण मशीनमध्ये पण वॉश करू शकतो. पण मशीनमध्ये वॉश करण्या अगोदर त्या कपड्यांना कशा पद्धतीने आपण त्यांचा थोडा का होईना डाग हलका केला पाहिजे, तर त्यासाठी मी काय प्रयत्न करत असते ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी सुद्धा कपडे तुमच्याप्रमाणेच मशीनलाच वॉश करते. माझ्याजवळ 6 मोशनचं LGचं फ्रंट डोअरचं वॉशिंग मशीन आहे आणि त्याचा रिझल्ट खूप छान आहे. खूप म्हणजे खूप अप्रतिम आहे. असं अजिबातही वाटत नाही की मी म्हणजे मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर कधी कधी बघा असे काही कपड्यांना डाग वगैरे दिसतात किंवा आपले कपडे ना थोडेसे असे भुरकट वगैरे दिसतात. तर अजिबात ह्या मशीनमध्ये असं काहीच होत नाही. कपडे अगदी रेग्युलर असल्यासारखे, म्हणजे कुठले डाग वगैरेही दिसत नाही आणि कपडे पण एकदम स्वच्छ निघतात. त्याच्यामुळे ते मशीनच मला खूप आवडलेलं आहे. तर काय होतं, जेव्हा आपण किचनमध्ये उभं राहत असतो ना, तर त्यावेळेस जे काही डाग वगैरे लागतात तेलाचे, तर ते डाग काढण्यासाठी ना मी तुमच्याबरोबर एक ट्रिक किंवा टिप म्हणू शकते शेअर करणार आहे, की जे मी फ्रिक्वेंटली यूज करत असते, की ज्यामुळे कपड्यांवरचे डाग पण दिसत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपड्यांवरचा जो काही डाग आहे तो निघून जाऊन तो कपड्याचा जे फॅब्रिक आहे ते फॅब्रिकसुद्धा खराब होत नाही, ॲज इट इज तसंच राहतं. तर तुम्ही जर रोजच्या वापराचे कपडे हाताने जर वॉश करत असाल तर हे जे डाग पडलेले कपडे आहे ते गरम पाण्याने थोडेसे वॉश करायचे. म्हणजे मी जी काही तुम्हाला टिप किंवा ट्रिक सांगणार आहे त्यानंतर थोडासा वेळ गरम पाण्यामध्ये कपडा ठेवायचा किंवा जो ड्रेस असेल तो ठेवायचा किंवा ज्या पार्टला
तेलकट किंवा असे डाग लागलेले असतील ना, तर तो पार्ट पाण्यामध्ये ठेवायचा, की ज्यामुळे पूर्णतः मुळासकट तो जो डाग आहे तो निघून जायला मदत होईल आणि पुन्हा आपल्याला तो ड्रेस नव्याने वापरण्यास किंवा वापरायला उपयुक्त ठरेल. तर आता सध्या आहे ना, माझ्याजवळ असं एकही ड्रेस नाही आहे किंवा एखादा कपडा पण नाही आहे की ज्याला तेलकट वगैरे असं काही डाग लागलेले आहे की तर आहे ना, तुम्हाला मी तेलाचा डाग त्या कपड्यावर पाडून दाखवून आणि पुन्हा तो कपडा व्यवस्थित माझ्या ट्रिपने तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे. तर कशा पद्धतीने स्वच्छ होतो तर तेही तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक व्हाईट कपडा घेतलेला आहे आणि सहसा आपल्याला आहे ना जास्त जो प्रॉब्लेम आहे ना, तो व्हाईट ड्रेस किंवा एखादा डार्क रंगाचा ड्रेस असेल तर त्यालाच हा प्रॉब्लेम जास्त जाणवत असतो. तर त्याच्यामुळे ना मी मुद्दामून एक व्हाईट कपडा घेतलेला आहे की जो माझा भांडे पुसायचा टॉवेल आहे किंवा आपण त्याला उपरणं म्हणू शकतो, की जे मी भांडे पुसण्यासाठी वापरत असते. तर ते उपरणं घेतलेलं आहे आणि त्या उपरण्याला मी आता तेलाचा डाग लावून दाखवणार आहे. आणि काय होतं, बऱ्याचदा ह्या तेलाच्या डागावर जेव्हा आहे ना पीठ लागतं ना, तर त्यावेळेस तो डाग अजून पक्का होतो आणि तो कपड्याला एकदम असा चिकटून बसतो. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक उपरणं घेतलं आणि त्या उपरण्यावर आपलं जे घरामधलं ऑइल वापरतो ना आपण स्वयंपाकासाठी, तर ते ऑइल टाकलेलं आहे आणि त्यावर आहे ना थोडेसं आपलं जे पीठ असतं ना गव्हाचं पीठ, तर ते पण मी टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून तो जो तेलाचा डाग आहे तो जास्त असा पक्का बसेल. आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित कपड्यावर घासून घेतलं, तोच कपडा एकमेकांवर घासला आणि त्यामुळे ना मग ते तेलाचे डाग इतरत्रसुद्धा पसरायला मदत झाली. कारण काय होतं, जेव्हा आपण किचनमध्ये काम करतो ना, तर त्यावेळेस हे डाग जेव्हा एका ठिकाणी लागतात किंवा एखाद्या ठिकाणी फोडणीचं उडालं, तर आपण आहे ना कंटिन्यू त्या किचन कडाप्याचा जो वरचा कडापा असतो ना, तो आपल्या पोटाच्या इथे लागतो आणि त्याच्यामुळे तो डाग आहे ना पूर्ण त्या ड्रेसवर पसरला जातो आणि पूर्ण तो आडवा पट्टा आहे ना असा तेलकट किंवा असा डागाचा दिसतो. किंवा इतर कुठलाही डाग जर तुम्हाला वाटलं की खूप असा पक्का पडतो आहे, तर त्यावर ना खूप प्रभावी सोल्युशन म्हणजे आपलं जे लिक्विड डिशवॉश असतं ना, तर त्याचे काही थेंब त्या भागावर टाकायचे. तर लिक्विड डिशवॉश अशा पद्धतीने तयार केलेलं असतं की ज्यामुळे ना तेलाचे डाग हे पटकन निघून जातात. मग ते आपल्या भांड्यांवरचे असो नाहीतर आपल्या कपड्यांवरचे असो, तुम्हाला खूप अनुभव येईल. एकदा ही ट्रिक नक्की आजमावून बघा, तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल. डाग जे आहे ना ते पूर्णपणे मुळासकट निघून जायला खूप सारी मदत होते. तर लिक्विड डिशवॉश टाकल्यानंतर तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतात. व्यवस्थित आहे ना त्याला असं रब करायचं, जेवढ्या भागामध्ये ते ऑइली डाग आहेत किंवा इतर कसलाही डाग असेल तर तो डाग तुम्ही त्याच्यावर ते लिक्विड डिशवॉश सोप टाकायचं आणि व्यवस्थित रब करायचं. रब केल्यानंतर एक छोटासा लिंबाचा तुकडा घ्यायचा आणि तो लिंबाचा तुकड्याने ना आपण जे लिक्विड डिशवॉश टाकलं आहे ना तिथे व्यवस्थित रब करायचं. तर तुम्ही जेवढं व्यवस्थित रब कराल तेवढा मुळासकट तो जो डाग आहे तो निघून जायला मदत होते. आणि जर अगदी खूपच तुम्हाला वाटते की अजून निघतच नाही आहे डाग, कारण जर कलरफुल डाग असेल ना तर तो आपल्याला लगेच दिसतो, तेलाचा डाग दिसायला थोडासा वेळ लागतो. तर मग त्याच्यावर आहे ना अगदी चिमूटभर थोडासा तुम्ही त्यावर सोडा टाकू शकता. तर जो बेकिंग सोडा आहे ना तो टाकल्यामुळे तो जो कपड्याचा डाग जो आहे ना तो अजूनच व्यवस्थित निघून जातो. आणि त्यानंतर आहे ना ते फॅब्रिक जे आहे ते गरम पाण्याने वॉश करा. आता इथे मी तुम्हाला थंड पाण्यानेच वॉश करून दाखवते, तुम्ही गरम पाण्याने जर वॉश केलं तर अगदीच उपयुक्त. गरम पाण्यामध्ये थोडंसं एक पातेलभर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये नुसतं असं खंगाळून जरी टाकलं ना तो कपडा, आणि त्यानंतर तुम्ही आपलं जे रेग्युलर मशीन वॉश असतं ना तर त्या मशीन वॉशला पण लावू शकता. तर मशीन वॉश केल्यानंतर तर मग एकदम अजूनच तो कपडा व्यवस्थित निघून येतो. कारण मशीनमध्ये बऱ्याच वेळा, आता माझं फ्रंट डोअरचं मशीन आहे त्यामुळे जसं आपण घसरा देतो ना कपड्याला, तर तशा पद्धतीने प्रत्येक कपड्याला घसरा बसतो, त्याच्यामुळे ना त्याच्यावरचे डाग पूर्ण निघून जातात. तर मला काही जास्त बाहेर थोडंसं वरच्यावर जरी मी हाताने असं तुम्हाला जसं दाखवलं तसं रब केलं आणि त्याच्यानंतर मशीनला जरी टाकलं ना तर कपडे एकदम छान स्वच्छ निघून येतात.
त्यामुळे ना मला जास्त ब्रश वगैरे लावण्याची आवश्यकता पडत नाही. हाताने केलं तरी पण लगेचच निघून जातं, कारण लिंबू सोडा आणि लिक्विड डिशवॉश जे आहे ना ते इतकं प्रभावी आहे की त्याने ना डाग पटकन निघून जातात. खरं तर आपल्या रोजच्या वापरातले जे ड्रेसेस असतात ना त्याला ब्रश लावूच नाही, त्याने आपलं फॅब्रिक खूप लवकर खराब होऊन जातं. आता बघा तुम्हाला मी दाखवते. हा जो कपडा आहे ना तो वॉश केलेला आहे आणि त्याला मी सुकवते आहे, प्रेस करणार आहे. तर प्रेस केल्यानंतर ना रिझल्ट तुमच्या समोरच असेल. पूर्णतः मुळापासून जो काही तो डाग आहे ना तो पूर्ण निघून जायला मदत झालेली आहे. तर अशा पद्धतीने ना तुम्ही थोडंसं म्हणू शकतो आपण स्मार्ट वर्क जर केलं ना तर कपड्यांवरचे किती कठीण आणि हट्टी डाग असेल ना तरी पण ते निघून जायला खूप सारी मदत होते. आणि त्यानंतर जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये धुतो ना तर तेव्हा मुळतःच ते तेलाचे डाग सगळे पाण्यामध्ये विरघळून जातात आणि पुन्हा कपडा ॲज इट इज जसा होता तसा दिसायला खूप सारी मदत होते. फक्त जे काही कलरफुल कपडे असतील ना तर त्यावर सोडा जास्त टाकू नका, म्हणजे मला असं वाटतं, कारण कलर वगैरे थोडासा फेंट वगैरे व्हायला नको म्हणून. तर त्यासाठी ना तुम्ही थोडंसं एखाद्या कलरफुल कपड्यावर टेस्ट करून बघा. अदरवाईज तुम्ही लिक्विड डिशवॉश सोप वापरला आणि त्यावर लिंबूने रब केलं तर काही होत नाही कपड्याला. तर अशा पद्धतीने ना मी माझे जे काही कपडे आहे की ज्याच्यावर तेलाचे डाग वगैरे पडलेले असतात ना तर ते वॉश करून आणि त्यानंतर मशीन वॉशला लावत असते. तर नक्कीच ही माहिती तुम्हाला उपयुक्त झाली असेल. ॲक्च्युली एका ताईंनी मला ही कमेंट केलेली होती आणि त्यांच्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक गृहिणीला असेच काही प्रश्न मनामध्ये असतात, तर त्यांच्या थ्रू तुमच्याही मनातला प्रश्न सॉल्व्ह होण्यास नक्कीच मदत झाली असेल. तर अशा पद्धतीने ना तुम्ही सुद्धा तुमचे जे काही ऑइली वगैरे कपड्यांवरचे डाग असतील ना तर ते इझिली काढू शकतात आणि विदाऊट टेन्शन. कारण की आपले नवीन कपडे असतात आणि आपण गृहिणी म्हणजे आपल्याला स्वयंपाकघर कधीच चुकत नाही. कुठेही गेलो आपण की आपण पटकन स्वयंपाकघरामध्ये जाऊन कुणीही असलं तर त्याला मदत करायला उभं राहतो. मग त्यावेळेस आपण विचार करत नाही की मी नवीन ड्रेस घातला आहे की नवीन साडी घातलेली आहे, आणि याचा अनुभव तुम्हालाही आला असेल. उलट नवीन ड्रेसवर नवीन साडीवर आपल्याला स्वयंपाक करायला अजून छान वाटत असतं. आणि मग जेव्हा एखादा डाग त्या नवीन ड्रेसवर उडतो ना तर त्यावेळेस आपल्याला एवढं कसतरी होतं की तो डाग कधी निघून जाईल याचीच आपल्याला जास्त चिंता पडलेली असते. अगदी तो डाग निघून गेल्यानंतर सुद्धा आपण 4-4 वेळेस तेच बोलत असतो की बापरे एवढा मोठा तेलाचा किंवा फोडणीचा डाग पडला होता, पण बरं झालं निघून गेला. मला वाटलं की तो निघतो की नाही निघत. आणि प्रत्येक जण प्रत्येक ताई असंच बोलत असेल, इवन मी सुद्धा तशीच बोलते. जेव्हा तो डाग निघून जातो ना तेव्हा मनाला जे सुकून आणि शांती मिळते ना तर त्याच्या इतकं म्हणू शकतो ना आपण की सुख नाही. कारण आहे ना आपण खूप असं कपड्यांना क्रेझी असतो, आपल्याला खूप छान छान कपडे आवडत असतात. इवन ते कधी कधी खराब होतात तरी आवडीचे कपडे आपण तसेच कपाटामध्ये ठेवत असतो. आणि मग एखाद्या ड्रेसला जर डाग जर लागलेला असेल ना तर बापरे हा ड्रेसचा डाग कधी निघेल कधी निघेल असं आपल्या मनामध्ये खूप सारी गोंधळ उडत असतो. तर यापुढे कधीच असं तुमच्याबरोबर होणार नाही ही मला नक्कीच खात्री आहे. तर जे काही तुमच्या कपड्यांवर डाग वगैरे पडले असेल तर ते सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने कसे काढायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. तर व्हिडिओ जसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. खास त्या ताईंच्या कमेंटला उत्तर देण्याचा तर प्रयत्न केलेलाच आहे, पण त्या ताईंसारख्या बऱ्याचशा माझ्या अजून दुसऱ्या काही ताई असतील की ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की कपड्यांना डाग लागल्यानंतर काढायचे कसे किंवा तेलकट डाग कपड्यांचे कसे काढायचे, तर ते अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आजकाल आहे ना वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा ना वॉटर सायकल जी आहे ना ती गरम पाण्याची येते. तर हॉट वॉटर सायकल जर आपण लावून दिली ना किंवा एरवीसुद्धा आता माझे जे मशीन आहे ना तर माझ्या मशीनमध्ये तर रोजच्या कपड्यांनासुद्धा कोमट पाण्यानेच ते वॉश होतात. त्याच्यामुळे अगदी छान कपडे वॉश होऊन येतात आणि कपड्यांवरचे डागसुद्धा निघून जायला खूप सारी मदत होते. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.